शेतीसाठी बैल विकत आणणारा चंदू स्वार्थी माणसांच्या स्वार्थाला बळी पडला. धडधाकट खिलारी बैल बघून आनंदाने चंदूने बैल विकत घेतला, पण तेथेच तो फसला. बैल काहीच कामाचा नव्हता. तो अवताला चालत नव्हता. काम करताना तो सरळ बसून घ्यायचा. बसका बैल नशिबात आला म्हणून चंदू स्वतःच्या कर्माला बोल लावत शेतात बसलेला असतानाच तेथे रघुनाथ आला. काय रे चंदू, असा गप्प गप्प का बसला इथं? रघुनाथने विचारले. काय सांगू तुला माझी अवस्था? अरे रघु, शेतीच्या कामासाठी 50,000 रुपये खर्चून बैल विकत आणला, पण तो निघालाय बसका. पैशापरी माझे पैसेही गेले आणि शेतातलं कामही अडकून पडले. त्या काळजीनं बसलो इथं नशिबाला बोल लावत. चंदूने रघुनाथला घडलेला सगळा प्रकार सांगितला. अरे मग हातावर हात ठेवून असं बसून कसं चालेल? मी सांगतो तसं कर. रविवारी बाजारात बैल घेऊन जा आणि बैल टाक विकून. 4 पैशाची घट आली ना तरी हा बिनकामाचा बैल विकून टाक. आलेल्या पैशातून शेतीच्या कामासाठी चांगला बैल विकत घे आणि यावेळी बैल नीट पारखून घे. तुझा भोळा स्वभाव जरा बाजूला ठेव. दुनिया लई लबाड आहे बाबा. आपण पण जशास तसं वागायला पाहिजे, तरच आपला टिकाव लागल. नाहीतर मग असं नशिबाला बोल लावत बसावं लागते. रघुनाथने चंदूला समजावले. रघुनाथच्या म्हणण्याप्रमाणे चंदू बैल घेऊन बाजारात आला. येईल त्या किमतीला बैल विकून तो शेतीच्या कामासाठी एखादा चांगला बैल विकत घेणार होता. बघता बघता दुपार उलटली, पण चंदूच्या बैलाला काही गिऱ्हाईक मिळेना. अखेर एका दलालाने बैलाचा व्यवहार करून देण्याचा शब्द चंदूला दिला आणि तो गिऱ्हाईकांना गळ घालू लागला. एवढ्यात एक वयस्कर म्हातारे बाबा तिथे आले. त्यांनी बैल पाहिला. बैल त्यांना आवडला. मग बैलाची चौकशी करत ते चंदूला म्हणाले, मला शेतीच्या कामासाठी बैलाची गरज आहे. तुम्ही जमून देत असाल तर हा बैल घेतो मी. पण मी पडलो गरीब माणूस. माझ्याकडे आहे तेवढ्या पैशात यावर जमला तर चांगलं होईल. माझं गरीबाचं शेतीचं काम सुरू होईल. मग देता का यावर जमून? म्हाताऱ्या बाबाने मोठ्या आशेने चंदूला विचारले. बैलाला गिऱ्हाईक आलेले बघून दलालाने पटकन व्यवहार जमवून टाकला. 10,000 रुपयांची खोट खाऊन चंदू बैल द्यायला तयार झाला. व्यवहार ठरताच म्हाताऱ्याला भलताच आनंद झाला. शेतीसाठी चांगला बैल मिळालेला बघून तो आनंदाने चंदूला म्हणाला, तुमचं फार उपकार झालं. तुम्ही जास्त ताणून न धरता बैल देऊन टाकला. आता मी निर्धास्त झालो. माझी शेती आता या बैलांच्या मदतीनं मी रात्रंदिवस काम करून फुलवीन. एक बैल नव्हता म्हणून माझी फार अडचण झाली होती. कोणी मला मदतही करीत नव्हते. त्यात माझा एकुलता एक मुलगा गेल्या वर्षी अचानक देवा घरी गेल्यानं शेतापोताची सारी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. पोटासाठी या वयात माझ्यावर कष्टाची वेळ आली. त्या देव माझी परीक्षा बघू लागला. बैल जोडीतला एक बैल माझा अचानक मरण पावला आणि माझा इलाजच खुटला. शेवटी म्हातारीचं डाग मोडून पैसे गोळा केलं आणि इथं बैल विकत घ्यायला आलोय. आता तुम्ही माझी अवस्था जाणून कमी किमतीत एवढा चांगला बैल मला दिला म्हणून मी मनापासून तुमचा आभारी आहे. म्हातारा रडत रडत बोलू लागला. तसा चंदू मनातल्या मनात चरकला. या गरीब म्हाताऱ्याला बैल विकून आपण त्याची फसवणूक करतोय याची जाणीव चंदूला झाली. तसाच त्याच्यातील प्रामाणिकपणा जागा झाला आणि तो म्हाताऱ्याला म्हणाला, बाबा, तुम्ही हा बैल नका घेऊ. हा बैल काहीच कामाचा नाही. तो आऊत वडत नाही का नांगराला चालत नाही. काम करताना बसून घेतो. हा बैल विकत घ्याल तर तुम्ही माझ्यासारखं फसाल. तुमची परिस्थिती बघून मी खरं ते सांगून टाकतोय. हा बैल घेऊन तुम्हाला शेती नाही करता येणार. त्यापेक्षा दुसरा एखादा बैल बघा बाजारात. असं म्हणत चंदूनं आपला बैल सोडला आणि बाजारात क्षणभरही न थांबता तो घराच्या दिशेने निघून गेला. चंदूचे ते वागणे बघून म्हाताऱ्यासह सगळेच आश्चर्याने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले.
चंदू मात्र तोटा सहन करून आपला प्रामाणिकपणा आणि माणुसकी सांभाळत निघून गेला. मित्रांनो, चंदूचे हे वागणे योग्य होते का? काय वाटतंय तुम्हाला?